संपूर्ण महाराष्ट्राचं आणि कर्नाटकचं कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर इथं पुजारी आणि भाविकांच्या मध्ये झालेल्या हाणामारीचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून या वादाला खतपाणी घालण्याचे मोठे प्रयत्न झाले. दोन गावांच्या वादाचा आणि धार्मिक भावनांचा राजकीय फायदा घेण्यासाठी काही पुढारी मंडळी पुढे आली आणि श्रद्धेचं असणारं हे तीर्थक्षेत्र कधी राजकारणाच्या चौकटीत आलं हे समजलंच नाही. झालेल्या घटनेचा फायदा उठवून देव आणि धार्मिक भावनांवर राजकारण करण्याची प्रवृत्ती पुढे आल्याचं दिसत आहे आणि यावरच प्रसार माध्यमचा हा स्पेशल रिपोर्ट. रविवार दिनांक 22 मार्च रोजी ज्योतिबा मंदिरामध्ये ज्योतिबा मंदिरातील पुजारी आणि परिते गावातील सासनकाठीधारक भाविकांच्या मध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झालं. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्राबरोबर कर्नाटकात सुद्धा उमटले. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाला आणि यानंतर या दोन गावातील नागरिकांच्या मध्ये तणाव निर्माण झाला. दोन्ही गावातील एकमेकांच्या विरोधात गाव बंद ठेवून निषेध सुद्धा व्यक्त केला. दोन्ही गावच्या भावना या घटनेनंतर एकदम तीव्र झाल्या. श्री ज्योतिबाची चैत्र पौर्णिमेची यात्रा 1 एप्रिल रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर या दोन गावातील शिगेला पोहोचलेला वाद कसा मिटवला जाईल अशा प्रयत्नांची गरज असताना या वादाला खतपाणी घालण्याचेच प्रयत्न जास्त दिसत आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर ज्योतिबा मंदिरातील पुजाऱ्यांचा हक्क काढून घेण्याची मागणी आता केली जात आहे. कालच याबाबत परिते आणि आसपासच्या गावातील नागरिकांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी कार्यालयावरती मूकमोर्चा काढून ज्योतिबा पुजारी वर्गाचे मंदिरातील हक्क काढून घेण्याच्या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. रयतेचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांनी डोंगर कपारीत राहणाऱ्या ज्योतिबा डोंगरावरील गुरव समाजाच्या उदरनिर्वाहासाठी ज्योतिबा मंदिरातील देवता कृत्याचे अधिकार दिले. बहुजन समाजाला पण वैदिक विधींचे अधिकार देण्याचा सामाजिक निर्णय त्याकाळी छत्रपती शाहू महाराजांनी घेतला होता. यामध्ये सामाजिक अर्थचक्राचा विचार देखील केला गेला होता. पण काही बोटावर मोजणाऱ्या पुजाऱ्यांची चूक आहे याचा अर्थ सगळेच पुजारी दोषी ठरतात असं वातावरण तयार करून ज्योतिबा मंदिरातील पुजाऱ्यांचा हक्क काढून घेण्याची केलेली मागणी म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या बहुजन समाजाविषयी असणाऱ्या सामाजिक जाणीवेचा अपमान नाही का, हा सवाल ज्योतिबा डोंगरावरील ग्रामस्थ उपस्थित करू लागले आहेत. पुरोगामी विचारातून सर्व समाजातील आणि स्तरातील लोकांना या मंदिरामधले जे काही अधिकार आहेत, मान सन्मान आहेत, हे प्रत्येक समाजाला या ठिकाणी बांध केलेले. त्यामध्ये हरिजन असतील, मराठी असतील, धनगर असतील, वाजंत्रे असतील, अत्तर देणारा अत्तार असेल, या सर्वांना एकत्रित करून हा गावगाडा चालवला जातो. आणि अशा पद्धतीचा माझं वय आता 59 आहे. मला समजत असेल, मला वाटतं 10-15 वर्षापासून अशी कधीही घटना घडलेली नव्हती. आणि ही जी घटना घडली अत्यंत निंदनीय अशी घटना आहे आणि आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात निषेधच व्यक्त करतोय. मात्र एकांगी विचार न करता या गोष्टीकडं परिपूर्ण CCTV फुटेज त्या पाठीमागची कारणं शोधल्यानंतरच आपलं मत व्यक्त करावं असं सोशल मीडियामध्ये काम करणाऱ्या अनेक रील्स दाखवताना याचबरोबर कमेंट करणाऱ्या लोकांना फक्त एक बाजू न पाहता सर्व बाजूंचा परिपूर्ण अभ्यास करून आपलं मत व्यक्त करावं आणि त्यामध्ये आम्ही कुठे दोषी असेल तर आम्हाला कोणतीही शिक्षा दिली तर ती शिक्षा आम्ही भोगायला तयार आहे असं आमच्या सर्व समाज आणि ग्रामस्थांचं मत आहे. ज्योतिबा डोंगरावरील पुजारी आणि भाविक हा वाद पेटत असताना मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच स्तरावरील राजकीय मंडळींनी आपल्या सोयीच्या भूमिका घेतल्याचं दिसत आहे. काल झालेल्या परिते गावच्या भाविकांच्या मोर्चात त्या भाविकांना पाठिंबा देण्यासाठी काही राजकीय नेत्यांनी मोर्चात उपस्थिती सुद्धा दाखवली. पण ज्योतिबा चैत्र यात्रेच्या तोंडावर हा वाद मिटवण्यासाठी मात्र एकही आमदार, खासदार आणि मंत्री
मात्र पुढे येताना दिसत नाही. या वादावर काही जबाबदार नेत्यांनी प्रतिक्रिया सुद्धा देणं टाळलं आहे. यातून त्यांची या वादाबाबत नेमकी काय भूमिका आहे हे समजायला मार्ग नाही. घडलेल्या घटनेचं समर्थन कधीच करता येणार नाही, पण अशा वादाच्या आणि संवेदनशील विषयात लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनानं सामंजस्याची भूमिका घेऊन दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून वाद मिटवणं अपेक्षित आहे. पण पहिल्याच दिवशी मिटलेला हा वाद पुन्हा का उफाळून आला, कोणी आणला, हा प्रश्न देखील आहेतच. एका बाजूला पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करायचे आणि दुसऱ्या बाजूला ज्योतिबासारख्या श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणच्या वादाला हवा द्यायची, या दुटप्पी भूमिकेनं तीर्थक्षेत्र आणि कोल्हापूर जिल्ह्याची नाहक बदनामी होत आहे. उद्या श्री ज्योतिबा यात्रेचा मुख्य दिवस आहे. उद्या होणाऱ्या सासनकाठी मिरवणुकीचं उद्घाटन करण्याचा मान हा पालकमंत्र्यांचा असतो. चैत्र पौर्णिमेच्या प्रत्येक यात्रेसाठी येणारे पालकमंत्री ज्योतिबाच्या कृपेनं महाराष्ट्रात सुख शांती नांदू दे म्हणून साकडं घालत असतात. उद्याच्या होणाऱ्या यात्रेवेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ज्योतिबा पुजाऱ्यांचा आणि भाविकांचा हा वाद मिटावा म्हणून ज्योतिबाला साकडं घालणार का, याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.